भिगवणमधील ती तरुणी आता पोलिसांसमोर हजर झाली आहे। 50 तासांनंतर ही तरुणी आणि तरुण पोलिसांसमोर आले। जबरदस्तीने नव्हे तर मी स्वेच्छेने गेले होते असं या तरुणीने सांगितलेलं आहे। भिगवणमधील तरुणीचा पोलिसांसमोर हा जबाब आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण इथल्या अपहरण प्रकरणामधील तरुणी आणि तरुण हे आता समोर आलेले आहेत आणि ज्यांच्यावर आरोप आहे तो करून रात्री 1:30 वाजताच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाल्याची माहिती मिळते। तब्बल 50 तासांनंतर या तरुणीनं समोर येत आपला जबाब नोंदवलाय। तर भिगवण तरुणी अपहरण प्रकरणामध्ये झी 24 तासवर आताची मोठी बातमी। अपहरण तरुणीचं झालेलं जे होतं त्यावेळी तिची आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकण्यात आली असं तक्रारीमध्ये म्हटलेलं होतं। मात्र वैद्यकीय अहवालामध्ये मिरचीची पूड टाकली नसल्याची माहिती समोर आली आहे। भिगवण प्रकरणामध्ये झी 24 तासवर आताची मोठी बातमी आपण पाहतोय। तरुणीच्या अपहरणावेळी मिरचीची पूड टाकलीच नाही असं समोर आलंय। मिरचीची पूड टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, नेमकं काय हे गौडबंगाल आहे? आता ही तरुणी समोर आलेली आहे 50 तासांनंतर आणि ती म्हणते माझं अपहरण झालं नाही तर मी स्वेच्छेने गेली आहे। त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांनी जो आरोप केलेला होता त्यामध्ये सुद्धा तथ्य नसल्याचं आता वैद्यकीय अहवालातून समोर आलंय। स्वतः खरं तर भिगवणमधली जी 21 वर्षीय तरुणी आहे तिचं कथित अपहरण प्रकरणातले आता वेगवेगळे अँगल आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत। सुरुवातीला म्हणजे 17 तारखेला तिचा अपहरण झाल्याची बातमी या समोर आली होती। साधारण 4:30 वाजता म्हणजे भिगवण बाजारपेठेमध्ये ते लग्नाचे सोनं खरेदी करण्यासाठी गेली होती। त्या दरम्यान जे 2 आरोपी होते म्हणजे आयान शेख आणि झहीर शेख या दोघांनी बंधूंनी तिचं अपहरण केलं। त्या दरम्यान तिच्यासोबत असलेल्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली अशी फिर्याद या ठिकाणी दिली होती। मात्र दुसऱ्या दिवशी साधारण म्हणजे 18 तारखेला एक त्या पीडित जी तरुणी होती किंवा 21 वर्षीय जी तरुणी होती तिचं अपहरण झालं होतं। तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हायरल व्हिडिओमध्ये तिने सांगितलं होतं की मी स्वतःहून आणि माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आलेले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत, त्यामुळं आम्ही कुठल्याही दबावाला न जुगारता मी माझ्या मर्जीने आले असा एक व्हिडिओ त्यांचा समोर आला होता। त्यामुळे तिथं काही हे जे प्रकरण होतं ते काहीसं थंडवलं होतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी तणावजन्य परिस्थिती भिगवण परिसरामध्ये आपल्याला पाहिली होती। त्यात गोपीनाथ पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील ते आमदारसुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले होते। मोठा फौज फाटा तिथं पोलिसांचा उभा करण्यात आला होता। मात्र आता दुसरी एक बाजू समोर आलेली आहे की आता ती जी मुलगी आहे 21 वर्षीय तरुणी ती रात्री बारामती पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झालेली आहे। सोबत तिचा मित्रसुद्धा आहे। मात्र या दरम्यान तिने पुन्हा एकदा एक स्टेटमेंट दिलेलं आहे की मी कोणाच्याही दबावापोटी गेली नव्हते, माझा कोणाचाही दबाव नव्हता। आणि तिसरी बाजू आता या प्रकरणात अशी आलेली आहे की जो बनाव केला होता की तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून तिचं अपहरण केलं होतं त्याचा आता वैद्यकीय अहवाल आलेला आहे। तर असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडला नव्हता असं या ठिकाणी तरी आपल्याला पाहायला मिळतं। मात्र मग त्यांचं प्रेम प्रकरण होतं तर मग एवढा बनाव करण्याची गरज काय होती असं सर्वसामान्य लोकांना आता प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे आता सखोल चौकशी केली पाहिजे, कारण असे प्रकार पुन्हा घडू नये। कारण या प्रकरणामध्ये जर बघितलं तर त्यांचे प्रेमसंबंध होते किंवा ते ओळखीचे होते तर मग एवढा बनाव करण्याची गरज काय होती? कारण कायदा सुव्यवस्था त्यांच्या एका चुकीमुळं घडू शकतो हे खरं तर या प्रकरणामधून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं इथून पुढे असे प्रकार घडू नये याची काळजी घेणं गरजेचं असणार आहे। मात्र या प्रकरणामध्ये जर बघितलं तर कुठंतरी 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। मात्र आता स्वतः मुलीने या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की कुठलाही प्रकार अपहरणाचा झाला नव्हता, कुठलाही प्रकार या ठिकाणी म्हणजे मिरचीची पूड टाकण्यात आली नव्हती। त्यामुळे आता पोलीस आता या प्रकरणामध्ये कसं तपास करतील आणि सत्य काय आहे ते आणखीन समोर येईल। धन्यवाद निलेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।